शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला आजचा व्हिडिओ इतका इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्हाला सांगतो कसं असतं की बऱ्याचशा जणांना माहिती नसते की त्यांचा मोबाईल हॅक आहे की नाही। तुम्ही कशा पद्धतीतून माहिती करून घेऊ शकता की तुमचा मोबाईल आहे तो हॅक आहे का नाही। कसं असतं की जर तुमचा मोबाईल हॅक असेल आणि तुम्हाला समजा तुमच्या बँकचे OTP किंवा कोणताही OTP आला तर तुमचा मोबाईल हॅक असेल तर ते हॅकरपाशी तुमचा OTP जाणार आहे, याने की तुमची बँकसुद्धा खाली होऊ शकते। दुसरी गोष्ट तुमचं इंस्टाग्राम व्हॉट्सअप आहे ते सुद्धा हॅक केलं जाऊ शकतो, म्हणजे तुमचा जो मोबाईल आहे तो तुमच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कंट्रोल केला जाऊ शकतो। सगळ्यात पहिले ते सांगतो तुम्हाला काय करायचं आहे, कशा पद्धतीतून तुम्ही माहिती करून घेऊ शकता की तुमचा मोबाईल हॅक आहे का नाही। दुसरी गोष्ट हे जे की मी सांगणार आहे ही प्रोसेस प्रत्येक मोबाईलमध्ये तुम्हाला अप्लाय करून भेटणार आहे। कशा पद्धतीतून माहिती करायचं आणि बंद कशा पद्धतीतून करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ तो लास्टपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। डायरेक्ट आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण लगेच स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की थोडंसं बॅकग्राऊंड नॉईस येऊ शकतो कारण की हा आउटडोअर व्हिडिओ मी शूट करत आहे। सगळ्यात पहिले ते तुम्हाला काय करायचं आहे, जसं की आता स्क्रीनवर मी इथे दोन एक कोड आता बघू शकता, हे जे की दोन कोड तुम्हाला देणार आहे, हे कोड दोन आहेत ते तुम्हाला सगळ्यात पहिले अप्लाय कशा पद्धतीने करायचे ते तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिला कोड आहे तुम्ही इथून कॉपी करून घेतो। जसं की सगळ्यात पहिला कोड आहे तुम्ही कॉपी केला आहे, कॉपी केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा डायल पॅड असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर येथे तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले सांगतो येथे तुम्हाला जे काही आत्ता कोड कॉपी केला आहे तो अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचा आहे। ओके, सगळ्यात पहिले तर आपल्याला खात्री करून घ्यायचं आहे की आपला मोबाईल हॅक आहे की नाही। त्यासाठी सगळ्यात पहिले हा जो काही स्क्रीनवर कोड दिसत असेल हा कोड तुम्हाला टाईप करायचा आहे, त्यानंतर कॉलिंगवर क्लिक करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही कॉलिंगवर क्लिक करायचं त्यावेळेस बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला इंटरफेस येईल, म्हणजे की बघू शकता कॉल फॉरवर्डिंग तुमचा आहे का, तर इथे नाही। बघू शकता व्हॉइस नॉट फॉरवर्डिंग, म्हणजे इथे जर कॉल फॉरवर्डिंग किंवा कोणाचा नंबर जर इथे असेल तर समजायचं की तुमचं कॉल फॉरवर्डिंग SMS जी काही आहेत ह्या नंबरवर ट्रान्सफर होत आहेत। तुम्हाला SMS कोड सगळे येत आहेत पण तुमच्या व्यतिरिक्त दुसरीकडे सुद्धा ते जात आहेत। अशा पद्धतीतून तुम्ही माहिती करून घेऊ शकता। आता तुम्हाला माहिती सुद्धा झाली, तुम्ही त्या नंबरवरून संपूर्ण डिटेल्स आहेत ते सुद्धा काढू शकता। पहिली गोष्ट तर काय करायचं, माहिती असेल तर सगळ्यात पहिले तर ते बंद कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला सांगतो। इथून तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसरा जो की कोड दिला आहे हा कोड आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटून जाईल आणि कमेंट्समध्ये सुद्धा मी पिन केलेला आहे तिथून भेटून जाईल। हा कोड आहे तुम्ही कॉपी करतो आणि येथे जाऊन तो कोड आहे तो पेस्ट करायचा। ओके, पेस्ट केल्यानंतर कॉलिंगवर तुम्हाला क्लिक करायचं। त्यानंतर बघू शकता जे की अशा पद्धती कॉल फॉरवर्डिंग जी की आहे इथून बघू शकता हॅज डिसेबल सर्व्हर हॅज बीन डिसेबल अशा पद्धतीने येईल, म्हणजे की जर कॉल फॉरवर्डिंग तुमचं ऑन असेल म्हणजे तुमच्या व्यतिरिक्त तुमचं कॉल दुसरा व्यक्ती ऐकत असेल किंवा SMS दुसऱ्याच्या मोबाईलवर ट्रान्सफर होत असेल, म्हणजे तुमचा मोबाईल जर दुसरीकडे कुठे तुमचा जर जी की आहे हॅक केला असेल ज्या व्यक्तीनं, तो पूर्णपणे तुमचा जी की आहे बहुशा डिसेबल होणार आहे। त्यानंतर ओके करून घ्या। अशा पद्धतीतून तुम्ही बंद करू शकता, एकदम इझी स्टेप आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तो मग शेअर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।